प्रशांत शिंदे, महाराष्ट्र मुक्त व्यवसाय प्रशिक्षण केंद्र व उद्योग आशा या संस्थेकडनं बोलत आहे. आमच्याकडे दिनांक येणाऱ्या 6, 7 आणि 8 मार्च रोजी मसाला उद्योगावरती प्रशिक्षण आधारित आहे. तर या मसाला उद्योग प्रशिक्षणाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा ही विनंती. यामध्ये जवळपास 50 ते 51 प्रकारचे मसाल्यांचं प्रशिक्षण देणार आहोत आणि त्यामध्ये जवळपास 25 ते 30 मसाल्यांचे प्रात्यक्षिकसुद्धा आपण इथे करून बघणार आहोत. यामध्ये ह्या व्यवसायाला लागणाऱ्या संपूर्ण माहिती, जसे की याचे गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या स्कीमच्या संदर्भातली माहिती, तसेच लागणारे लायसन्स वगैरे, फसायचे लायसन्स वगैरे, त्यातल्या त्यात हे बिझनेस चालू करत असताना येणाऱ्या अडचणी, या संपूर्ण विषयावरती डिटेल डिस्कशन व मार्गदर्शन होणार आहे व संबंधित कोर्स हा पूर्ण झाल्यावरती त्यांना त्या कोर्स कंप्लीट केल्यानंतर त्याचे सर्टिफिकेटसुद्धा देण्यात येणार आहेत. सर, आपल्या संस्थेकडून कोणते कोणते कोर्स केले जातात? आमच्या संस्थेकडनं जवळपास 300-350 वेगवेगळ्या उद्योगांचं मार्गदर्शन होतं. जसं की फळ प्रक्रियावरती आधारित बरेच काही प्रोग्राम आहेत. बेकरीचा उद्योग कसा सुरू करायचा, मिल्कशेक व वेगळ्या, आता जसं की येणारा जो सीझन आहे, उन्हाळ्याच्या सीझनमध्ये आईस्क्रीम्स कशा तयार करायच्यात, किती प्रकारच्या आईस्क्रीम असतात, मिल्कशेक्स वगैरे कशा करायचे, फूड रिलेटेड जवळपास 50 ते 100 वेगवेगळ्या आणि त्यातल्या त्याच्याही व्यतिरिक्त अजून होम यूज प्रोडक्ट वगैरे जे आहेत, सुगंधित तेल वगैरे आहेत, उटणं वगैरे आहेत, असे वेगवेगळे प्रकारचे ट्रेनिंग आपण घेत असतो. तुम्ही या क्षेत्रात केव्हापासून कार्यरत आहे आणि आतापर्यंत किती उद्योजक घडवले? मी या क्षेत्रामध्ये जवळपास मागच्या 6 ते 7 वर्षांपासून कार्यरत आहेत. माझे मोठे बंधू 15 वर्षा अगोदरपासून याच्यामध्ये काम करतात. उद्योग आशा म्हणून आमची संस्था पण आहे आणि वेबसाईट पण आहे. तर उद्योग आशेवरती मोठ्या बंधूंनी प्रवीण शिंदे सर जे आहेत, यांनी जवळपास 1,00,000 ते 1.5 लाख उद्योजक नवीन घडवलेले आहेत. का तुम्हाला असं उद्योजक घडा वाटले? का नोकरी न करता तुम्ही याच्याकडे आलाय? नोकरी न करता या क्षेत्राकडे वळण्याचा उद्दिष्ट असा होता की जेणेकरून स्वतः मेहनत केल्यानंतर, जी मेहनत आपण नोकरी करत असताना एखाद्या संस्थेसाठी किंवा कंपनीसाठी करतो, परंतु जर स्वतः मेहनत केल्यानंतर तोच फायदा आपल्या स्वतःला चांगल्या पद्धतीने मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रबळ बनवण्यासाठी स्वतः मेहनत केली तर आपण बऱ्याच दृष्टिकोनातून पुढे जाऊ शकतो. आता तुम्ही सांगितलं का कोर्स पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र देणार. ह्या प्रमाणपत्राचा भविष्यात ट्रेनिंग घेतलेल्या लाभार्थ्यांना काय फायदा होणार? एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की एक मानसिक समाधाने मी प्रशिक्षण घेतलं आणि मला प्रशिक्षण घेतल्यानंतर हे सर्टिफिकेट मिळणार आहे. त्यातल्या त्यात तो व्यक्ती जर उद्योजक घडण्यासाठी तयार असेल तर आमच्याकडनं देण्यात येणाऱ्या सर्टिफिकेटपासनं त्यांना बँकेमध्ये किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांना नोकरी लागू शकते, परंतु तो व्यक्ती स्वतः तेवढा कर्तृत्ववान असणे गरजेचं आहे. सर, तुम्ही आता जे ट्रेनिंग देत आहे, याच्यावेळी जर एखाद्यानं ठरलं समजा उद्योग चालू करायचा, तर किती रुपयापासून स्टार्टिंग होऊ शकतो? उद्योग हे स्वतःच्या घरात असणाऱ्या भांडवलापासून आपण चालू करू शकतो. याला असे काही क्रायटेरिया नाही की बाबा एवढेच पैसे तुम्ही घेऊन आले तर तुम्ही उद्योग चालू करू शकता. घरात असणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत, तुमच्या घरात साधं मिक्सर जरी असेल आणि बाकीच्या काही गोष्टी असतील, टोपले वगैरे, चम्मच वगैरे, ह्या गोष्टीपासनं, म्हणजे जे तुमच्या हातामधल्या गोष्टी आहेत तेवढ्या हातामधल्या गोष्टीपासून सुद्धा व्यवसाय सुरू करू शकता. साधारणतः 5 ते 10 हजार रुपयाचं कच्चं मटेरियल तुम्ही सोबत आणून ह्या व्यवसायामध्ये तुम्ही स्वतःचं प्रोडक्शन तयार करू शकता. जसं की एखादा मसाला करायचा आहे, मिरची करायची आहे, 8 ते 10 हजार रुपये प्रत्येकाकडे असतात किंवा कोणी त्याला उधार सुद्धा देऊ शकतो. एखादा व्यक्ती असेल की नाही, मला काहीतरी स्वतःच्या पायावरती उभं राहायचं आहे, तर 5 ते 10 हजार रुपयामध्ये सुद्धा हा व्यवसाय सुरू होऊ शकतो. त्याला फक्त मटेरियल आणणे, त्याच्यावरती प्रोसेसिंग करणे आणि ते डायरेक्ट मार्केटमध्ये सेल करणे. बरेच जण जॉब करतात. जॉब करून जर जोडधंदा करायचा ठरलं तर कसं? सगळ्यात उत्तम, जॉब करत असताना आपल्याकडे असणारा वेळ, जसं की आपण मगाशीच सांगितले की जॉब करत असताना आपण एका दुसऱ्यांसाठी काम करतोय, परंतु स्वतःसाठी जर करायचं असेल तर फावल्या वेळामध्ये 1 तास 1.5 तासामध्ये जर तुम्ही प्रोडक्शन काढून ह्या विषयासंदर्भात माहिती घेतली आणि मार्केटिंगसाठी घरातला एखादा व्यक्ती किंवा स्वतः जसा वेळ भेटेल तसं केलं तरी सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे हा व्यवसाय स्थापन करू शकता. सर, त्यापासून 2 पैसे कमवू शकता. सर, तुम्ही उत्पादन केल्यानंतर कोणी पण
तुमच्याकडे ट्रेनिंग घेतलं आणि मालाचं उत्पादन केलं, परंतु त्याचं मार्केटिंग व्यवस्थित होत नाही, त्याच्यामुळं ते फेल होत आहे. तर तुमच्याकडे ट्रेनिंग वगैरे देत आहे का असं काही मार्केटिंग? आमचा जो ट्रेनिंग आहे हा 3 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये मार्केटिंग संदर्भात आपण त्यांना जी काही माहिती देतो आणि त्यांना सांगतो की जे तुम्ही मटेरियल तयार करता याची क्वांटिटी अशी करायची की जे टिकलं पाहिजे आणि तुम्ही त्या व्यवस्थित जी वस्तू तुम्हाला मार्केटिंग करायची आहे, मार्केटिंग करण्याच्या वेगवेगळ्या ज्या काही त्यांच्याकडे पॉलिसीज वगैरे असतात की कशा पद्धतीने मार्केटिंग करायला पाहिजे, किती शॉप्स डेली त्यांनी करायला पाहिजे, त्या पद्धतीने त्यांचा माल विकला जाईल, तो माल त्यांचा राहणार नाही. सर, उद्योगासाठी कर्ज प्रकरण मंजूर होतं का? याच्यामध्ये काय राहतं की आम्ही असं कधीच म्हणत नाही की तुम्ही सर्टिफिकेट घ्या आणि तुम्हाला उद्योगाच्यासाठी तुम्हाला बँक पैसा देईल. यामध्ये त्या व्यक्तीचं सिव्हिल, त्या व्यक्तीचा बँक ट्रॅक रेकॉर्ड हा जर चांगल्या पद्धतीने असेल तर कुठलीही बँक सर्टिफिकेट देऊ शकते. हे त्या व्यक्तीच्या आर्थिकदृष्ट्या तो जर व्यवस्थित असेल, जसे की त्याचं सिव्हिल रेकॉर्ड चांगला असेल आणि त्याच्याकडे मॉर्गेज ठेवण्यासाठी काही असेल किंवा त्याच्याकडे मंथली येणारं पेमेंट ह्या याच्यावरती बँक लोन देते. त्यालाच साजेसं एक आपलं सर्टिफिकेट असणं आणि त्या व्यक्तीकडे त्याच्या क्रायटेरियामध्ये ह्या बाकीच्या चौकटीमध्ये जर तो बसला तर त्याला कुठलीही बँक लोन डोळे बंद करून देते. भरपूर ठिकाणी असं ऑफर दिली ते आमचं सर्टिफिकेट घ्या, आम्ही पूर्ण केलं जातं आणि त्याला ते कच्चा माल पण दिले जात नाही. भरपूर बेरोजगार मुलांची फसवणूक होती. कसं बघता याच्याकडे? याच्यामध्ये काय सर की आपण समाजाकडनं बऱ्याच काही गोष्टी घेतलेल्या आहेत. समाजाला 2 गोष्टी देणं हे आपलं कर्तव्य आहे. तर याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जी फसवेगिरी चालते की प्रशिक्षण सांगतात वेगळ्या गोष्टी की आमच्याकडे प्रशिक्षण देऊ, तुमचा माल विकत घेऊ, परंतु असे करणारे जे लोक आहेत, आम्ही तसली कुठलीच गोष्टीचं हे करत नाही. परंतु बरेच लोक असे आहेत की ते म्हणतात की तुम्ही आमच्याकडनं कच्चा माल घ्या, पक्का माल आम्ही तुमच्याकडनं परचेस करतो आणि प्रोसेसिंग केल्यानंतर ते म्हणतात नाही तुमची क्वालिटी ह्या योग्य याच्यामध्ये आलेली नाहीये, तुम्ही लेट झालायत. हे अशा प्रकारची जी फसवणूक आहे ह्यापासून प्रत्येकाने सतर्क राहणं गरजेचं आहे. कारण आपण शिकलेलो आहोत, कुठलीही कंपनी किंवा कुठलंही हे अशा पद्धतीने स्वतःची मार्केटिंग करत नाही. काय आव्हान करसान तुम्ही बेरोजगारांना मी आवाहन करेल की स्वतःचे कष्ट आणि स्वतःच्या मेहनतीवरती जर तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर शिक्षण या माध्यमातून कुठल्याही पद्धतीचं वेगवेगळ्या याच्यामध्ये आपल्याकडे मोठ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत. तर त्या स्कीमचा फायदा घेण्यासाठी आपल्या शिक्षणाच्या सहाय्याने आणि आपल्या कर्तृत्वाच्या सहाय्याने तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी कुठलाही उद्योग करा आणि मेहनत करा, तुम्ही खूप पुढे जाऊ शकता. सर, आपल्या प्रशिक्षणाचा कालावधी सांगा आणि पत्ता सांगा. तुम्ही आता ते प्रशिक्षणाचा कालावधी हा आपल्याकडे 3 दिवसांचा आहे, 6, 7 आणि 8 मार्च आणि वेळ आहे 11 ते 3चा आणि हा आहे मार्च महिन्यामध्ये 6, 7, 8 मार्च. त्याचं शुल्क किती असणार आहे? आणि त्याचं शुल्क आहे 5,000 रुपये. 5,000 रुपयामध्ये आम्ही पूर्ण उद्योगाचं मार्गदर्शन करतो. त्यातल्या त्यात जे उद्योगामध्ये तयार होणारे जे काही सॅम्पल्स वगैरे आहेत, 15 ते 20 ग्रामचं प्रत्येक प्रोडक्टचं सॅम्पल वगैरे आम्ही त्यांना देतोय आणि त्यातल्या त्यात त्यांना हायटी टी वगैरे इथे देण्यात येणार आहे आणि पूर्ण 51 प्रकारचे जे काही मसाल्यांच्या रेसिपीज आहेत ह्या रेसिपीज आपण त्यांना प्रोव्हाइड करणार आहोत. असं कॉन्टॅक्ट करायचं तर पत्ता आणि संपर्क मला 98500163 या क्रमांकावरती संपर्क करू शकता. आणि पत्ता छत्रपती संभाजीनगर, सातारा परिसर, कासलेवाल मार्वल्सच्या बाजूला, मयुरी गार्डन सोसायटी,